आयुष्कामी या अध्यायामध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे संसर्ग आणि सन्निपात. संसर्ग सन्निपातश्च तद्द्वित्रिक्षयकोपतः हा श्लोक आहे संसर्ग आणि सन्निपाताचा. नेमकं संसर्ग म्हणजे काय आणि सन्निपात म्हणजे काय? तर जे 3 दोष आहेत वात पित्त कफ, ह्या 3 दोषापैकी कोणते पण जर 2 दोषांचं क्षय किंवा प्रकोप, म्हणजे क्षय म्हणजे काय, जर कोणते पण 2 दोष जर कमी झाले किंवा ते 2 दोष जर वाढले, म्हणजे 3 दोषापैकी जर 2 दोष विकृत झाले, म्हणजे जर तिन्ही पण दोष समान असतील तर सम, पण जर त्याच्यातले 2 दोष जर वाढले किंवा कमी झाले तर त्याला आपण संसर्ग असं म्हणतो. ती जी अवस्था येईल त्याला संसर्ग असं म्हणतो. आणि जर वात पित्त कफ ह्या 3 दोषांपैकी तिन्ही पण दोष विकृत झाले, म्हणजे त्यांचा क्षय झाला किंवा प्रकोप झाला, म्हणजे कमी झाले किंवा वाढले, तर त्या अवस्थेला आपण सन्निपात म्हणतो. ओके. संसर्ग म्हणजे 2 दोष विकृत होणे आणि सन्निपात म्हणजे 3 दोष विकृत होणे. विकृत म्हणजे एक तर ते क्षय होतील किंवा प्रकोप होईल, म्हणजे वाढतील किंवा कमी होतील. ओके. थँक्यू.